नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आहे अंगारिका चतुर्थी आणि म्हणून मी मोदक बनवते बाप्पासाठी. त्यासाठी सारण बनवते. यात आहे ओलं खोबरं, गूळ, खसखस, थोडं 1 चमचा तूप आणि वेलची पावडर. हे पहा, आता खूप छान इथे पाणी उकळलेलं आहे. तुम्हाला प्रमाण सांगते. जर तुम्ही 2 वाटी पीठ घेणार असाल तर 2 वाटीपेक्षा थोडंसं पाणी जास्त घ्यायचं आहे त्याच वाटीने आणि त्याचं उकळू द्यायचं. आणि पीठ टाकण्यापूर्वी गॅस बंद करायचा आहे आणि मगच हे त्याच्यात पीठ टाकायचं आहे. हे पहा, हे पीठ आहे. आत्ता या पिठाखाली मी गॅस चालू केला आहे. आता याच्यावर असं एक जाड तवा मी झाकण ठेवणार आहे. 1-2 मिनटं ह्याला वाफ येऊ देणार आहे. 2 मिनटानंतर मी गॅस बंद करणार. गॅस बंद केल्यानंतर सुद्धा हे झाकण अजून थोडा वेळ तसंच ठेवणार. खूप तेल अजिबात लावायचं नाही आहे. मोदक फाटतात उकडताना. त्यामुळे जेवढं पीठ तुम्ही पाणी लावून मळून ते मऊ करून घ्याल ते असं गोळा करून घ्यायचा. असं जरा पाणी लावायचं, त्याला असं दाबायचं आणि तेलाचा हात घेऊन त्याला असं करायचं. मी कसा हात फिरतोय बघा माझा, असाच हात फिरवायचा. मी हे सारण घालते. हे सारण मोदक म्हणजे सगळी ना ही बोटांचीच कमाल. असं मस्त त्याला जवळ 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 त्याला पाकळ्या करत जायचं. आणि पाकळ्या करून झाल्या की असा हा मोदक असा खालून उचलायचा, असा खालून वरती त्याला उचलायचं. हे बघा. आणि मग पाकळ्या त्याच्या अशा जवळ करायच्या. हे बघा झाल्या. तर तुम्ही त्याला कसंही करा, काही होणार नाही या मोदकाला. सुंदर पाकळ्या. त्याला 21 मोदकांबरोबर एक करंजी असते. त्याच्यावर आई असं म्हणते की ती बहीण आहे. ती बहीण आहे काय आहे मला त्यातलं शास्त्र माहीत नाही, पण आई सांगते की मोदकाचा नैवेद्य केला की त्या नैवेद्याबरोबर एक करंजी असावी. तर ही बघा, तर ही अशी मी करंजी बनवते. हे बघा, हे असं झालं. आता ह्याला छान अशी मी हातानेच डिझाईन बनवते. ही अशी करंजी मी बनवलेली आहे. हे बघा किती सुंदर दिसते ना. हे असे आता मी मोदक लावलेत. पहिलं थोडं पाणी गरम करून घेतलं होतं. त्याच्यावर आता ही मोदकाची कढई ठेवली. मोदकांना अशी वाफ आलेली आहे. हे बघा, उकडलेले आहेत मोदक. ज्यावेळेला आपण उकडतो त्यावेळेला त्याच्या खाली खरं तर केळीचं पान ठेवतात, म्हणजे तो मोदक खाली चिकटत नाही. पण आज माझ्याकडे नाही. मग मी असं केलं, या मोदक ठेवताना थोडंसं तळाला तेल लावलं आणि चाळणीला पण तेल लावून घेतलं. त्यामुळे आता हे मोदक चिकटणार नाही. आता मोदक मी काढते. अजिबात चिकटलेला नाही आहे मोदक. इथे ठेवते. जरा पाण्याचा हात लावायचा. इथे आपण गणपती बाप्पा म्हणून सुपारीची मांडणी केलेली आहे. इथे पानाचा विडा आहे, सुपारी आहे. हे आपल्या आज गणपती बाप्पा आहेत. मला दुर्वा आवडतात म्हणून दुर्वा व्हायच्या. हे वस्त्र घालायचं, हे खूप महत्त्वाचं आहे. गणपती बाप्पाच्या सगळ्यात आवडती गोष्ट. आता मी इथे एक चंद्र काढणार आहे. ही अशी चंद्राची कोर काढली, चंद्रकोर, आणि त्याच्या आजूबाजूला चांदण्या काढल्या. मी ही अशी माझ्या समजुतीने ही पूजा मांडलेली आहे. माझ्या गणपती बाप्पाला सुद्धा छान वस्त्र, दुर्वा वाहिलेले आहेत. आता मी मोदकाचा नैवेद्य दाखवते. तर हा होता माझा आजचा व्लॉग. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.